आईसोबत तो सेवा करण्याच्या निमित्तानं त्या राजवाड्यामध्ये यायचा. आई राजवाड्याची स्वच्छता करायची, सेवा करायची. मीराबाईची देवपूजा आटपली आणि देवपूजा झाल्याच्या नंतर सज्जन हो मीराबाई तुळशीला पाणी घालण्याकरता बाहेर आल्या. मुलगा उपवर झालेला होता, तारुण्यात होता. त्या मुलाची नजर मीराबाईच्या चेहऱ्यावर पडली आणि मनात वाईट इच्छा धारण केली, मी लग्न करीन तर फक्त मीराशी, नाही तर लग्न करणार नाही. आईसोबत घरी आला. घरी आल्यानंतर 1-2 दिवस अन्न पाणी त्याग केलं, शांत राहिला. आई यायची राजवाड्यात, मीराबाईच्या राजवाड्याची स्वच्छता करायची, सेवा करायची. आणि सज्जन हो त्या मुलाकडे पाहिलं. मुलगा 1 नाही 2 नाही, शांत आहे. आईने विचारलं, अरे झालं काय तुला? 2 दिवस झाले अन्न पाणी घेतलं नाही. त्यावेळेस ती आई, मुलगा म्हणतो, आई कसं सांगू तुला, अरे शेवटी मी तुझी आई आहे. काही झालं तर तुझे सगळे हट्ट पूर्ण करेल, मी आई आहे ना. आई तिलाच म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ.